श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर या अधिक मासामध्ये अधिक मासाची कथा आपल्या सर्वांना नक्की माहीत असायलाच पाहिजे. त्यासाठी ही कथा एकदा नक्की ऐका. तर अधिक मासाची निर्मिती कशी झाली किंवा अधिक मासाला पुरुषोत्तम मास का म्हटलं जातं, तर त्याची ही एक गोष्ट आहे. त्याचबरोबर या महिन्यामध्ये व्रत, नियम, व्रतवैकल्य पाळले जातात, नियम पाळले जातात. त्याने काय साध्य होतं हे देखील या कथेतून स्पष्ट होतं. त्यासाठी ही कथा नक्की ऐका. तर कथेला आपण सुरुवात करूयात. कसे करू, काय करू, कोणाला विचारू, कोण मला योग्य मार्ग दाखवेल, त्याची भेट कशी होईल, या प्रश्नांची उत्तरे जाणण्यासाठी प्रत्येकाला एक गुरु हवा असतो, इष्टदेवता हवी असते. सोमवारला शंकर ही देवता आहे, तसेच मंगळवारला गणपती, बुधवारला कृष्ण, गुरुवारला दत्त, शुक्रवारला देवी, शनिवारला मारुती आणि रविवाराला सूर्य ही देवता आहे. अशा वारांना आपापल्या अधिष्ठात्री देवता आहेत. तिथींना देखील आपापल्या देवता आहेत. प्रतिपदेला अग्नी, द्वितीयेला अश्विनी, चतुर्थीला गणपती, सप्तमीला सूर्य, नवमीला दुर्गा, एकादशीला विष्णू, त्रयोदशीला शिव. तसेच नक्षत्रांना देखील आपापल्या देवता आहेत. रोहिणीला चंद्र, कृतिकेला सूर्य, पुनर्वसूला बृहस्पती. इतकेच काय, महिन्यांना देखील आपापल्या देवता आहेत. चैत्राची देवता गौरी आहे, कार्तिकेचा देव स्कंद, मार्गशीर्ष महिन्याचा देव कृष्ण आहे, माघ महिन्याचा देव शिव आहे, तसेच फाल्गुन मासाचा देव कामदेव आहे. अधिक मासाला मात्र कोणीही देवता नव्हती. असे का झाले? वनात असलेल्या ऋषीमुनींनी व्यास महर्षींना हा प्रश्न विचारला. महर्षींनी त्यांना अधिक मासाचे महात्म्य सांगितले. ते असे: एका वर्षातील 12 पौर्णिमेचे एक चांद्रवर्ष होते. त्याचा कालावधी 354 दिवसांचा असतो. एका वर्षातील सूर्याचे 12 राशीतून संक्रमण म्हणजे एक सौर वर्ष. हा कालावधी आहे 365 दिवसांचा. या दोघांच्या कालावधीमध्ये 10 ते 11 दिवसांचा फरक आहे. कालगणना नीट होण्यासाठी, समान होण्यासाठी, या दोन्हींचा मेळ बसवण्यासाठी म्हणून साधारण दर 2.5 ते 3 वर्षांनी दोन्हीमध्ये 30 दिवसांचा फरक पडला जातो की चांद्र वर्षात एक अधिक मास घेऊन दोघांची सांगड घातली जाते. ज्या चांद्र महिन्यात सूर्याचे राशी संक्रमण होत नाही त्या महिन्यात अधिक मास घेतला जातो. मग त्या वर्षात 12 ऐवजी 13 महिने असतात. म्हणून अधिक मासात संक्रांत नाही, तो काही ठराविक ऋतूमध्ये येत नाही. त्या महिन्यात कोणतेही सणवार येत नाहीत. त्यामध्ये लग्नाचे किंवा अन्य मंगल प्रसंगाचे मुहूर्त काढले सुद्धा जात नाहीत. या 13व्या महिन्याला स्वतःचे नाव आणि त्याला कोणतीही अधिष्ठात्री देवता नाही. बिचाऱ्या अधिक मासाला कोणी देवता नसल्यामुळे तो अशुभ ठरला. शुभ कार्यच काय, पितृत कार्य देखील या महिन्यात वर्ज्य मानले गेले. मग काय, सगळेजण त्याला मलमास किंवा मलिन मास म्हणून हिणवू लागले. अशी निंदा ऐकून अधिक मास फार दुःखी झाला. मग त्याने विष्णूची उपासना केली. त्याला विष्णू प्रसन्न झाले. त्याला विचारले, तुला काय हवे आहे? अधिक मासाने आपले सगळे दुःख विष्णूला सांगितले आणि म्हणाला, देवा, मला कोणी देवता नाही, माझे रक्षण करणारा कोणी स्वामी नाही, माझी लाज राखणारी अधिष्ठात्री देवता नाही, त्यावर काही उपाय करा. कनवाळू विष्णूने त्याला स्वतःबरोबर गोलोकात नेले. तिथे एका रत्नखचित सिंहासनावर मुरलीधर पुरुषोत्तम बसले होते. एखाद्या तेजस्वी ज्योतीप्रमाणे ते शोभून दिसत होते. ती दिव्य मूर्ती पाहून अधिक मास आनंदाने डोलू लागला. करुणासिंधू पुरुषोत्तमाने मलमासाची व्यथा जाणून त्याला वरदान दिले. आजपासून तू माझा झालास. आता माझे सर्व दैवी गुण तुझ्यात लीन होतील. यापुढे तुला कोणीही मलमास म्हणणार नाही. तुला आता सगळेजण पुरुषोत्तम मास म्हणून ओळखतील. या महिन्यात जे कोणी धर्माचरणाची पुण्यकर्मे करतील त्यांच्या जीवनाचे सार्थक होईल. त्यांची मनोरथे पूर्ण होतील आणि माझ्या कृपेने त्यांना मुक्ती मिळेल. मुरलीधराचे ते शब्द ऐकून पुरुषोत्तम मासाला अतिशय आनंद झाला. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने व्हावे तसे पुरुषोत्तमाच्या दिव्य दर्शनाने अशुभ समजला जाणारा अधिक मास शुभ झाला. पुढे एकदा काय झाले, वनवासात असताना पांडवांनी श्रीकृष्णाला विचारले, आम्ही असे काय पाप केले म्हणून आम्हाला वनवास भोगावा लागत आहे? तू आमचे हाल कसे काय पाहू शकतोस? श्रीकृष्ण म्हणाला, त्याला मी काय करणार? तुम्हीच द्यूत खेळून तुमच्या कर्माने वनवास ओढून घेतला.
ही तुमच्याच कर्माची फळे आहेत. त्यावर पांडवांनी विचारले, कृष्णा, आमच्याकडून पाप घडले हे खरेच आहे, पण द्रौपदीला का वनवास भोगावा लागत आहे? तेव्हा श्रीकृष्णाने सांगितले, मागच्या जन्मात केलेल्या अपराधामुळे तिला वनवास भोगावा लागत आहे. मागच्या जन्मी ती मेघावती नावाची कन्या होती. तिला दुर्वास ऋषींनी अधिक मासाचे व्रत करण्यास सांगितले, पण मेघावतीने त्यास नकार दिला. तेव्हा दुर्वासा ऋषी संतापून म्हणाले, तू पुरुषोत्तम मासाला तुच्छ लेखलेस, अधिक मासाच्या व्रतावर शंका घेतेस. मुली, या अपराधासाठी तुला पुढच्या जन्मी वनवास भोगावा लागेल, म्हणून तिला या जन्मी वनवास भोगावा लागत आहे. पांडव आणि द्रौपदी कृष्णाला म्हणाले, जे मागे होऊन गेले ते बदलता येत नाही, पण यापुढे आम्ही काय करावे की ज्या योगाने आम्हाला सुखप्राप्ती होईल? त्यावर कृष्णाने त्यांना अधिक मासाचे व्रत सांगितले. पांडवांनी त्याप्रमाणे केल्यावर त्यांची इच्छाशक्ती वाढली. त्या जोरावर त्यांना गेलेले राज्य परत मिळवता आले आणि मग ते सुख समाधानाने राहिले. व्यास ऋषी म्हणाले, अधिक मासात जे कोणी जप, तप, व्रत, पूजा, यज्ञ, होम करतील त्यांना अनंत पुण्य प्राप्त होईल. जे लोक भगवद्गीता, भागवत कथा अथवा रामकथेचे वाचन किंवा श्रवण करतील त्यांना विशेष पुण्य प्राप्त होईल. दर अधिक मासात काही नवीन व्रते धरावी, ती मनोभावे पाळावे व मग जन्मभर सवय म्हणून एक एक रत्न जडवून घ्यावे. हेच या व्रताचे महात्म्य आहे.